हॅलो गाईज, वेलकम बॅक टू सायली करते यूट्यूब चॅनल. तर गाईज, आज महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीचे माझ्या व माझ्या परिवाराकडून मला खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा ब्लॉग करण्याचं कारण आहे, आज मी चालले खारघरला इस्कॉनला. तर म्हणजे मी माझ्या आत्तीच्या पोरी वगैरे आम्ही सगळ्या चालल्या. तर तुम्ही त्या पनवेलला भेटणार, तर तुम्ही माझ्यासोबत असं कंटिन्यू येईपर्यंत आज ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे. तर तुम्ही येईपर्यंत हा कंटिन्यू. तर गाईज, आम्ही आता पोचलेलो खारघरला आणि आता मी दाखवतो तुम्हाला आमची सगळी फॅमिली. मी पायल से हाय. काय सोनलताई इकडं बघ. ए देऊ आता बघतो ट्रेन. तर गाईज, आम्ही आलेलो इथे. ऊन आहे खूप. हा थंड आहे. तर आम्ही आता आलो बाहेर इकडे. त्यांचा फोटोशूट चालू आहे, फोटो काढतात. जाऊ आता. गाईज, आम्ही आता बाहेर आलो. तुम्हाला इकडून दाखवतो. आम्ही आलो इकडं बाहेर. गाईज, बिल्डिंग बघा कसली मोठी, बघवत नाही. वेलकम टू सायलीज ब्लॉग. गाईज, कसली मोठी आहे. आता गर्दी जास्त आली. आता ऊन आहे. आता तर कोणीच यावं नाही. उन्हाचे असलं संध्याकाळचे भारी वाटतं काय जायला. उन्हाचे चांगलं नाही, फोटो पण एवढं चांगलं नाही. माझी पण एवढं भेटते. म्हणजे की नाही मंदिर आहे बघा इकडे सगळे आले. आता याला काय जायचं काय मग काय घेतेस का रुना? किती छान बघा. जे कोणाला पाहिजे असेल ते घेऊन जाईल. खूप मस्त मस्त मंदिर आहे. म्हणजे देवांच्या मूर्ती वगैरे आहेत, कृष्ण राधाच्या वगैरे. काय घ्यायचं तुम्हाला? काय नाही, आम्ही फक्त बघायला आलो. नाही जायचं मी एक्झॅक्टली बाहेर जाम तिकडे दाखवू त्यांना. बघा खूप छान मूर्ती आहे. बरं झालं इकडे लहान ती वाली मूर्ती त्यावाला मूर्त्या बघ किती छान आहे. आणि मूर्ती छान आहेत. ती मूर्त लक्ष द्यायचं.
काय घ्यायचं नाहीये पण फ्रीमध्ये हे बघा खूप छान मूर्ती आहेत आहे का. खूप छान मूर्ती आहेत. एसीच्या हवा आहे लागेल फक्त. ब्रेसलेट वगैरे खूप छान मिळतात. हे कानातलं बघ ते देवाच्या गाई जाई फुकाटची एसीची हवा खाल्ली आणि आता आलो आता उन्हाळ्यात परत काय घेतलं तर नाही एसीची हवा खाल्ली. चल मला काय म्हणते गो बाई तू धर इथं आमच्या गाई इकडं पण फोटोशूटला चांगलं आहे. नाही या बघू चला कुठं गेलं ते म्हणे काय लागली आणि इथं आतमध्ये खायचं आहे माझ्या तुम्ही मला नाही जायचं आहे. चल मग अगं तिथे खायचं आहे मला भूक लागली मग जाऊ आपली आत्या कुठे खाण्याचं गाईज आता आम्ही चाललो बाहेर खाऊन आणि लादाने एवढं तापलं ना उभं नाही राहायचं. जर ब्लॅकवर पाय दिला ना की जाम असं ऊस तापतोय आणि जर इथं व्हाईटवर दिला ना की एकदम असं थंड वाटतं. ऐका गाईज सायन्स बोलते सायन्सचा उलटा डोकं ए पागल थेरी माहिती का. नाही तुम्हालाच सगळं मग सायन्सचं होतं माहीत असणारच ना. गाईज जर कोणी सायन्सवाला असेल त्याला DM करा. काही गरज नाहीये. काय टीचरला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असली तर मी तुम्हाला हिची ID DM करते किंवा नंबर देते तुम्हाला हिला विचारा. जर तुम्हाला सायन्सची कोण लोक असतील मला ब्लॉग वगैरे बघत असतील तर हिला सांगा मी हिला सांगते. ओके का. ओके ट्रेन आली अरे फायनली. माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा. ही सोनलताई ही आमच्या आत्या ही पायल ही रुना रेऊ आणि या बेलवलीचा बोल्या रेऊ सोनल सारखाच कुसका आहे. आम्ही आता पोचलोय पनवेलला. आता जाऊ घरी आणि हे बघा पोरी हे बघा माणूस चित्र बघायला आणलेला आहे. पैसे जमले चला फायनल लगेच स्टार्ट वाटायला लागली होती नाही तर खाली होईल ना इथं. चला आता जाऊ आपण बस स्टँडवर या जाते. तुम्ही कुठं का चालल्या. पनवेलला चाललेलीस ना मम्मी येतं का तुला कपडे घेतो. चला आता जाऊ आपण बस स्टँडवर. बसला का निघून ही बघा गाईज काली पडणार आहे ना आता ऊन आम्हाला लागतच नाही तिलाच. चला बाय बाय कर बाय बाय करतो बाय कर रेऊ. चला आपण जाऊ रेल्वे स्टेशनला. बाय बाय ए बाय बाय कर बाय बाय. आता दुपारच्या ट्रेनला तरी कमी गायचं बघा. आणि गाईज आम्ही पोचला स्टॉपवर
आता जातो घरी आणि असं मस्त ऊन आहे. घरी जातो, घरचा बघू काय आहे. संध्याकाळचे शिवमंदिरात जायचे हो काय. शिवमंदिरात जाऊ. जो माझा पहिला ब्लॉग झाला ना तिथे सांगून आपण तिथे जाणार आहोत. तिथला बघू. आता घरी जाऊन जराशी झोपतो. तिथे संध्याकाळचे पाय पडायला जायचं आणि मग ब्लॉग एंड होतो. चला गाईज, तर आपण घरी जाऊ. होते तुम्हाला सांगोली पाय पडायला जायचे. सांगोली म्हणजे शिवमंदिरात जेव्हा माझा फर्स्ट ब्लॉग झाला ना तिथे आपण पाय पडायला जाणार आहे. सगळे येतात. ऊन आता दुपारी म्हणून गेलो नाही. आता संध्याकाळचं आता पण ऊनच आहे. 4:30 वाजले तरी आपण तिथे गेल्यावर दाखवते तुम्हाला. गाईज आपण आलो बघा इथे मंदिरात. मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलंच होतं ना मागं. आता बघा कसं झालं. आता इकडं साफ केलं पूर्ण. मांड वगैरे घातलं गाईज. तुम्हाला दाखवतो चला आपण. तर मंदिरात तिथून सगळं साफ करून ठेवलं. चला जाऊ आपण मंदिरात आत गेलो दाखवतो. गाईज तर आपण आलो मंदिरात. आमचं पाय बे पडून झालं. फोटो काढायचं तो मस्त तिथे गेली त्र्यंबकेश्वर मंदिर. बघा काही मस्त बाहेर सजवलंय. मांडा वगैरे घातलाय. आपण जाऊ घरी. गाई त्या शेतात आलं आम्ही त्या बाबाच्या. आणि आताला मासे येतात खूप. ते काढलं होतं त्या दिवशी वाटतं. आणि आई वालाच्या शेंगा लावल्या तिकडे. आणि बघा कर्नाला किल्ला आमचा. आपण पुढे जाऊ. बघा इथं पण मला लावलेला आहे. इथं काकड्या आहेत वाटतं, त्या लांब काकड्या. आणि इकडं वाल्याच्या शेंगा ते मगाशी दाखवलं ते बाबाच्या शेतात होते ते. नाही जाऊ. आमच्या काकी आहेत ते टिकला बघा. एक मी वरती झालं खाली लागला. सगळं दिसत. चला ओके. तुम्ही काय 2 शब्द बोलू शकता का? बोल ना. काय काय बोलू? 2 शब्द. 2 शब्द. शट अप. आता नाही तुझ्या ट्रेंड मधले मी व्हिडिओ टाकते तर मारीन मी आजीला. नाही तुम्हाला आज मी बोलले ना सकाळी आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे. तर आमची सोनल ते ना ती काय काय बोलले ना सगळं दाखवून तुम्हाला. फक्त ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा. गाईस तर आम्ही आलो दुसऱ्या घरी. आणि आमचा बाबू तुम्हाला दाखवला नव्हता ना. मी जुना घर दाखवलेला. आमचा बाबू ब्लॉग तर आज हिच्यावर चालतात. आणि बाबू त्यामुळे मी तुम्हाला आई दाखव. तर मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते. मग अशी मी जुन्या घरनं आले. आता घरी आले आणि ब्लॉग इथे घरी एंड करायला आले. तर गाईज तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल इस्कॉनचा परत शिवमंदिरातला कसं वाटलं ते नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये. त्यामुळे माझ्या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट करा. आणि माझ्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल तेही सबस्क्राईब